22 डिसेंबर रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपू नये आणि बसू नये, शतपावली करूया आणि आपण आहाराबद्दल माहिती आणि व्यायामाबद्दलची माहिती घेऊया. टायमर लावलेला आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढ्या हालचाली करणार तेवढा तुम्हाला चांगला रिझल्ट मिळणार. पूर्वीचे लोक भरपूर काय काय खात होते, काय काय म्हणजे काय पोट भरून खात होती, पण त्यांच्या अंगावरती फॅटचं पर्सेंटेज वाढत नव्हतं, कारण त्यांच्या तेवढ्या शारीरिक हालचाली होत्या. आत्ताच्या काळात आपल्या शारीरिक हालचाली होत नाहीत. मग या लहान लहान गोष्टी आपण एकदम म्हणजे जसं की 1 तास झाला की थोडंसं 1 मिनिट उठा, खुर्चीवरनं बसलं जागेवरनं उठा आणि हालचाली करा, असं आपण सांगून ह्या लहान लहान गोष्टीकडे लक्ष द्यायला लागलोय की जेणेकरून चांगला इफेक्ट पडणार आहे. तसंच रात्रीचं जेवण झालं की लगेच झोपायचं नाही, एका ठिकाणी बसायचं नाही, की जेणेकरून फॅट एकाच ठिकाणी राहील. खाल्लेलं अन्न त्याची काहीच हालचाल नाही झाल्या तर ते फॅटमध्ये जाणार आहे, मग पुन्हा वजन वाढणार आहे. त्याच्यासाठी हा शतपावलांचा आपण व्हिडिओ बनवतोय 10 मिनिटांचा. हा संपूर्ण कुटुंबासोबत तुम्ही केला तर त्याचा आणखी फायदा होईल. काय फायदा होईल तर आपल्या माता भगिनी ज्या गृहिणी आहेत किंवा ज्या स्वयंपाक करतात त्यांना पण लक्षात येईल की काय करावं लागतं जेवणात आणि काय करायचं नाही जेवणामध्ये. त्यामुळे तुम्ही सांगण्यापेक्षा मी जरी सांगितलं, मी म्हणत नाही 100% माझं ऐकतील, पण थोडाफार तर फरक पडेल. ठीक आहे. तर आपण जे जेवणामध्ये आपण काय वापरतो, सगळ्यांनी लक्ष द्या की ज्या स्वयंपाक करतात त्यांनी जे जेवणामध्ये जे वापरतोय, हळूहळू 1 महिना असा ट्राय कर चला की तेलाचं प्रमाण कमी करायचं. आपल्याला तेल वापरण्याचं प्रमाण कमी 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 करा. बघा, करून तर बघा. एक वेळ तर नुसत्या भाज्या फक्त म्हणजे आपण काय म्हणतो उफलतो का नाही, त्या नुसत्या शिजवून घ्या, नुसत्या भाज्या. असं काहीतरी नवीन नवीन काहीतरी करा. एक वेळ फक्त वरण हे असं तुम्ही नवीन काहीतरी करा. फक्त कुणाला घरात उपाशी ठेवू नका, तुम्ही पण उपाशी बसू नका की वजन कमी करण्याच्या नादात. चुकीचा अर्थ काढून नका उपाशी बसू नका, म्हणजे की बऱ्याच वेळा काय व्हायला लागलंय की वजन कमी करायचं आहे म्हणून कमी कॅलरीज खातो, एकच टाइम जेवतो, असं बऱ्याच गोष्टी व्हायला लागल्यात. तर असं न करता थोड्या थोड्या वेळानं किंवा प्रत्येकाच्या बॉडीनुसार, काय जण म्हणतात 2 वेळा जेवा, काय म्हणतात 4 वेळा, काय म्हणतात 2.5-3 तासानंतर खावा. तुम्हाला कुठलं सूट होतंय ते घ्या. ती पद्धत तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये चालू ठेवा. मी म्हणत नाही माझंच ऐका, पण माझ्या मते किंवा अनेकांच्या मते जे काय डायटिशियन असतात, न्यूट्रिशन असतात, त्यांच्या माझ्या वाचनात सुद्धा आपल्याला शरीराला जेवढं वजन आहे तेवढं ग्रॅम दररोज प्रोटीन द्यावं लागतं. मग ते प्रोटीन एकदम देऊ शकत नाही आपण, त्याला फक्त डिवाइड करायचं आहे, टप्प्यात द्यायचं आहे. 100 किलो वजन आहे ना, तर 20-20-20 असं 5 वेळा आपल्याला न्यूट्रिशन द्यायचं आहे प्रोटीनयुक्त. तर ते कसं देणार, मग त्याला 5 वेळा जीव बघायचं आहे अशा पद्धतीने. मग तुम्ही जेवणात हे आणायचं आहे, औषधं नाही. मग जेवणामध्ये काय करायचं आहे, काकडी, टोमॅटो, बीट, गाजर हे फायबर आहे. जे नॉनव्हेज खातात त्यांनी काळजी घ्यायचं आहे, ह्याच्यासोबत हे घ्यायचंच आहे. ठीक आहे. आता प्रोटीन, भाकरी चालते, भात चालतोय, चपात चालतोय, पण त्याच्यासोबत मात्र अंडे असतील, चिकन असेल, मांस असतील, ह्यातलं पीस पाहिजेत. नुसता रस्सा किंवा ती नाही ना, तर तुम्ही पावशेर चिकन आणणार 8 जणात तुम्ही खाणार करून म्हणणार आम्ही चिकन खातोय, चालणार नाही. त्याच्यामध्ये 100 ग्रॅममध्ये आपल्याला 25 ग्रॅम प्रोटीन चिकनमध्ये आहे, रस्स्यामध्ये नाही. काळजी घ्यायची काय आहे की काय सांगतो ते ऐका, किंवा मी सांगतो म्हणून नाही, गुगलला टाका कशात काय किती मिळतं. गुगल आहे, ChatGPT आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या पदार्थात किती न्यूट्रिशन मिळतं ते कळेल. लक्षात आता सुरुवातीला आपलं काय बरेच दिवस काय करायचं आहे की भाकरी भात चपाती बरोबर प्रोटीनची भाजी करायची आहे. प्रोटीनची भाजी मग कशी असेल, मग भाजी आमटी तुम्ही काय म्हणताय ते. आता जे नॉनव्हेज खात आहेत शाकाहारी लोकांनी सगळी कडधान्य, सगळ्या डाळी वेगवेगळ्या प्रकारच्या रोज वेगवेगळ्या करा. त्याच्यासोबत भाकरी भात चपाती पाहिजे, लिंबू पाहिजे, लिंबू पिळून त्याच्यावरती घ्या, अर्धा चमचा तूप घ्या त्याच्यावरती, की जेणेकरून ते संपूर्ण त्याच्या ज्या सगळं मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये संपूर्ण प्रोटीन तयार होतं. कारण कडधान्यामध्ये संपूर्ण प्रोटीन नसतं, त्याच्यामुळे त्याच्याबरोबर कार्बोहायड्रेट्स म्हणजे आपल्या हे मी सांगितलं भात भाकरी चपाती लिंबू पिळून वगैरे हे मिक्स केलं की त्याचं सगळे एकमेकाचे न्यूट्रिशन मिक्स होऊन रिच प्रोटीन तयार होतं, म्हणजे पूर्ण प्रोटीन तयार होतं याच्यामध्ये. आणि मग तुम्ही जे काय खाताय ते खाताना चावून 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 खायचं आहे. तुम्ही चावून चावून खाल्ले की शरीराला जेवढी पाहिजे भूक तेवढी बरोबर ते मापात घेतंय, तेवढं अन्न घेतंय. आपण गडबडीत खातोय, लक्षातच नाही. आपल्याला पहिल्या घासाची चव ती शेवटच्या घासाला समजली तर समजते, नाहीतर आपलं लक्ष जेवणाकडे पण नसतं.
ह्या गोष्टी लहान लहान गोष्टीकडे तुम्ही ज्यावेळेस तुम्ही सवय बदलचीला तुम्हाला 100% रिझल्ट येतोय. आपलंच वजन आहे, आपलंच पोट आहे आणि हे आपल्याच अंगावरती वाढलंय, मग कमी करायची जबाबदारी आपलीच आहे ना. मग तुम्ही फक्त सुरुवात तर करा. सुरुवात नाही केली तर कसं होणार? आणि काय नाही, सगळं सोपं आहे. कारण फक्त द्यायची नाहीत. कारण अजिबात सांगू नका. सुरुवात करा, व्यायामाला सुरुवात करा, हालचाली करा. जेवण म्हणजे वजन वाढतंय म्हणून लांब ढकलू नका, काही संबंध नाही. प्रत्येक गोष्टीला थोडं थोडं घ्या. सगळ्या गोष्टी वापरा, पण प्रमाणात. चहा सुटत नाही ना, राहू द्या. जोपर्यंत कंट्रोल करता येतो तोपर्यंत करा. समजा आज वाटलं नुसतं ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी प्यायच्या प्या. 2 दिवस घ्या, 3 दिवस घ्या, 4 दिवस घ्या. 5व्या दिवशी जर सहन होईना, टाका थोडी साखर. थोडी म्हणतोय, टाका म्हटल्यावर असं नाही, थोडी टाका, घ्या. कंट्रोल होतं तोपर्यंत करा, नाही होत तर राहू दे. पण हालचालीला मात्र सुट्टी द्यायची नाही. हालचाल सातत्य हालचाली ठेवायचं. आता जेवण झाल्यानंतर बघा, जेवणाच्या अगोदर पण मी सांगत असतो, कुठला तरी व्हिडिओ टाकलेला असतोय, जेवणाच्या अगोदर 2-3 मिनिटं असा व्यायाम करा. म्हणजे जेवणाच्या अगोदर पण कॅलरीज बर्न व्हायला चालू झाल्या आणि जेवण झाल्यानंतर थोडंसं पावले करतोय आपण. उड्या मारत नाही, रनिंग करत नाही, पळत नाही. ह्या शतपावली केल्यामुळे आणखीन ते बर्न व्हायला चालू होणार आहे. आणि अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही. मग कोणतरी येतं मत, आता कोण नाही म्हणत, कारण पहिले आपण बरेच व्हिडिओ असे झालेत. काय होऊन जातं की तुम्हाला सांगितलं जातंय की जेवणानंतर हे करायला ते करायचं. कोण लेखक आहेत त्यांनी स्वतःच्या घरात त्यांनी करू देत. मी तुमच्याबरोबर चालत असतोय, मी पण करत असतोय, मी अनुभवतोय. त्यामुळं तुम्ही बिनधास्त करायला चालू करा. आणि ह्याचा काही साईड इफेक्ट तर होणारच नाही. कारण बघा, बऱ्याच वेळा आपले शेतकरी बांधव, मी रोज उदाहरण देतोय, शेतकरी बांधव आपले रानात जातात, शेतात जातात, जेवण रात्री झाले पाणी पाजायला जातात नाही. मग काही जण बरेच दुपारचं जेवण झाले, प्रत्येक जण जे हार्डवर्क करतात ते कितीतरी कामं सगळे करत असतात. मग आपणाला पण काही ना काही तर लक्ष देऊन स्वतःच्या बॉडीकडे लक्ष देऊन करायला पाहिजे आहे. त्यामुळं फक्त काय करायचं आहे, तुम्ही ॲक्शन घ्या, बाकी सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक होतात. कन्फ्यूज अजिबात होऊ नका, कन्फ्यूज अजिबात व्हायचं नाही. आणि जेवणाबरोबर एकच लक्षात ठेवायचं आहे की फायबरयुक्त काही ना काही थोडं तरी घ्यायचं. मग आपण काय करतो, सकाळी भात आमटी, दुपारी काकडी टोमॅटो, परत संध्याकाळी चिकन, हे असं नको. शक्यतो आहारच मिक्स असावा, चौरस आहार असावा, की जेणेकरून त्याचा रिझल्ट 100% आपल्याला मिळेल. आत्ता मी शोरूममधून केला आहे, म्हणजे जिममधून आणलं तर शोरूममधून व्हिडिओ करतोय. त्यामुळे माझ्या पायात शूज आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला पण प्रॉब्लेम पडतो की व्यायाम करताना शूज घालायचा का नाही. मला जिममध्ये असताना, शोरूममध्ये असताना जे आमची फॅशन, म्हणजे काम आहे ते आम्हाला करा, त्याच्यातून मी व्हिडिओ बनवत असतोय. तुम्ही शक्यतो न शूज घालता व्यायाम करायला तेवढा चांगला रिझल्ट येईल. हे आता आम्हाला वापरायला लागतो, शूज इलाज नाही तर. जसं मी म्हणतो प्रत्येकाचं शेड्यूल बघा. मी जर तुम्हाला 4 वेळा खायला सांगितलं तर उपयोग नाही. तुमची नाईट शिफ्ट असेल तर तुम्ही म्हणजे प्रत्येकाच्या जशा आपल्या शेड्यूल आहे, लाईफस्टाईल आहे, त्याप्रमाणे आपल्याला राहायला पाहिजे. आणि घरातलंच खायचं, पोट भरून खायचं. भाकरी पोट भरून किती खाणार असा तुम्ही बघा. मग त्या भाकरीत कमी कॅलरीज आहेत. भाकरीत चपाती काय बंद करायची असं म्हणत नाही, मी उदाहरण देत असतोय. मग बाकीचे प्रोडक्ट आणून तुम्ही किती दिवस खाणार आहे. फक्त मी काय सांगतो, शरीराला प्रोटीनची जर तुम्हाला आयडिया आली, प्रोटीन कमी पडतात तर तुम्ही व्हे प्रोटीन घेऊ शकताय. शरीराला प्रोटीनची गरज आहे, प्रोटीन. पण ते व्हे प्रोटीन घेताना पण कुठलंही जेवण स्किप करू नका, जेवण टाळून ते घेत बसू नका. जेवण टाळायचं नाही. आपल्याला प्रोटीनची कमतरता भरून काढायचं असेल तर व्हे प्रोटीन घ्या. तेही जिथून घेताय तिथून GST बिल असावं, याची काळजी घ्या, बाकी काय नाही. ते घ्यायची गरजच नाही, मी म्हणत नाही घ्या. तुमचं जर आहारातून पूर्ण होत असेल तर घ्यायची गरज नाही. आणि व्यायामात सातत्य ठेवा, काय नाही. पाणी दिवसभरात 2.5 ते 3.5 लिटरच्या आसपास ह्या दोन्हीच्या मध्ये प्यायचं आहे. ते कळत असेल तर 8 ते 10 ग्लास दिवसभरात प्यायचे आहेत. एकदम 2-3 ग्लास पिऊन उपयोग नाही. प्रत्येक वेळेला म्हणजे टप्प्याटप्प्याने पेत चला. आणि अशा माहितीसाठी दररोज फॉलो करा.
तुम्हाला एक कुठले तर तुम्हाला अशी माहिती तुम्हालाच कळेल. सगळ्यांना हे जे काय सांगतो त्याच्या पलीकडला एक शब्द कुणाला तर कळतो, क्लिक होतो की यार माझ्या शरीराला हे आहे असं आहे, आणि तो शब्द तुमच्या शरीराला 100% मग तुम्हाला कोणही लागत नाही रोज शिकवायला. तर आपले 10 मिनिट आता झालेले आहेत. अशाच प्रकारे व्यायामाला सातत्य ठेवा. आहारामध्ये घरचंच खा, कुठल्याही प्रोडक्टच्या नादाला लागू नका, कारण तो तात्पुरता आहे. 12 महिने आपण खाऊ शकत नाही आणि व्यायामाला कारण सांगत आहेत. व्यायामाला सुरुवात करा. धन्यवाद.